Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ऐरोलीचे विद्यमान आमदार व तसेच ऐरोलीचे महायुतीचे भाजपचे उमेदवार गणेशजी नाईक आहेत. दादा टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आम्ही पाहतोय की प्रचाराला मोठी सुरुवात आपली झालेली आहे. डोर टू डोर प्रचार आपण करत आहात. कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय? डोर टू डोर प्रचार झाला, गावागावातल्या मिरवणुका झाल्या, लोकांचे आशीर्वाद देण्याकरता आजही फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये मोटरसायकलची रॅली होती आणि आता तिची समाप्ती झाली. निश्चितपणे यामध्ये विजय हा आमचाच आहे. फक्त एकदा शिवसेनेमध्ये असताना 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली, राष्ट्रवादीमध्ये असताना 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली, आता भाजपचा उमेदवार म्हणून लाखापेक्षा जास्त मतं घेत. भाजप म्हणजे महायुतीचा हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि मिळतील. जनता तो निर्णय घेईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दादा आपण पाहतोय की खरं तर या ठिकाणी दुहेरी तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते. कसं बघताय याकडे? नाही बघा, प्रश्नाचं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उभं राहायचा अधिकार आहे, आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, योग्य टीका करण्याचा पण अधिकार आहे आणि त्या गोष्टीला आमची काही ऑब्जेक्शन नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, कोणी असले तरी सुद्धा विजय आमचाच आहे. एक दादा आणि असं आपला अजेंडा एकंदरीत काय असणार आहे? अजेंडा काय? नवी मुंबईचा विकास, फेरीवाले मुक्त फुटपाथ, भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त नवी मुंबई. पण त्या फेरीवाल्यांना हॉकर्स झोन मध्ये आम्ही जागा देऊ. भिकाऱ्या लोकांचं पुनर्वसन करून त्यांचं संगोपन करू. तृतीयपंथीयांना सुद्धा घर बांधून त्यांना रोजगार देण्याकरता प्रयत्न करू. अशा प्रकारचं सकारात्मक त्या ठिकाणी विचार करून नवी मुंबईचं नाव डोकी वाढवण्याची इच्छा मनामध्ये आहे. खरं तर आपला वचननामा ज्या वर्षी आपण प्रसिद्ध केला त्या दिवशी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आले होते. मग त्यांनी असा देखील विश्वास व्यक्त केला की गणेश नाईकांचाच विजय. नाही, गणेश नाईक स्वतःचाच रेकॉर्ड तोडतील असं देवेंद्रजी बोलले आणि त्यांच्या तोंडात साखर पुढं अशी माझी इच्छा आहे. काय मत आपल्या दादांना मंत्रिपद कन्फर्म? कोणाला? आपल्याला मंत्रिपद कन्फर्म? नाही, त्याची काय आपली मंत्रिपद वगैरे याची मी काय चर्चा करत नाही. विजय निश्चित आहे, महायुतीचा विजय होणार आहे, हे पक्क आहे. विजय होणार आहे अशी जी प्रतिक्रिया ती ऐरोली विधानसभेचे उमेदवार भाजपचे गणेश नाईक यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी कराड, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.